श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 14 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. या महिन्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे फळ आपल्याला मिळते. घरातील दारिद्र्य नष्ट होते, सतत भांडण कटकट होत असेल तर ते नाहीसे होते आणि लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये होतो. सर्वप्रथम गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं असतं, परंतु काही कारणामुळे आपल्याला हे 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही. तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हा एक उत्तम पर्याय आहे. संक्षिप्त म्हणजे 1 दिवसात गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकतो. तर हे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याची संपूर्ण माहिती, संपूर्ण विधिवत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायणाची सुरुवात करायची आहे. 7 दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. संक्षिप्त गुरुचरित्र पारायणासाठी लागणाऱ्या वस्तू, त्यामध्ये एक चौरंग घ्यायचा आहे, बसण्यासाठी पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीचे पाने, 2 सुपारी, विड्याचे 2 पाने, तूप, पंचामृत, 5 फळे, अबीर, गुलाल, बुक्का, अगरबत्ती, अगरबत्ती स्टँड, दिवा, कापूस, आरतीचे ताट, कापूर आरती आणि धुपाटणे, चंदन, पूजेसाठी तांब्याची पडी, पंचपात्रे आणि तांबे, पितळेचे 2 ताम्हण, पूजेसाठी पाणी, हात पुसण्यासाठी कापड, 2 नाणी, 2 अखंड दिवे, 1 देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो. अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते. अशा व्यक्तींसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये एकूण 7 अध्याय असून सुमारे 1 तासाच्या आत वाचन पूर्ण होते. भक्तांना हे पारायण गुरुवारी आणि पवित्र वातावरणात सात्विक भावनेने करायचे आहे. संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी, दिवा, अगरबत्ती, नैवेद्य दाखवण्याचे महत्त्व या संक्षिप्त गुरुचरित्र पारायणामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणताही दिवस संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी तुम्ही केले जाऊ शकते. गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळ 4 वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो. दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास पारायण टाळावे, कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेला जाण्याची ही वेळ असते. श्रद्धा आणि विश्वास ठेवून पारायण तुम्हाला करायचे आहे. शुद्धता अतिशय महत्त्वाची, म्हणजे पारायण करण्यापूर्वी तुम्हाला स्नान करून पांढरे वस्त्र धारण करून गुरुचरित्र पारायण करायचे आहे. पूजा मांडणी, शक्य असल्यास पूजा मांडणी करावी, अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण केले तरी चालतो. शक्यतो एकांत ठिकाणी पारायण करावे. मनापासून स्पष्ट उच्चार आणि पारायण करावे. इच्छित असल्यास उपवास करावा किंवा नाही केला तरी चालेल. मांसाहार करू नये. तसेच घर स्वच्छ करावे, मुख्य प्रवेशद्वार सजवावा, गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे. तसेच एका जागी बसूनच गुरुचरित्र पारायण करावे, मध्ये उठू नये. दत्त जयंतीच्या काळात जर पारायण केले तर त्याचे अतिशय चांगल्या प्रकारचे फळ तुम्हाला मिळते. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी याची माहिती तुम्हाला सांगते. पवित्र स्थानाची निवड करायची आहे. चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर कलश, पाणी असलेला घडा ठेवायचा आहे, दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे, फुले आणि हार त्या फोटोला घालायचा आहे, अक्षदा, कुंकू आणि गंध घ्यायचा आहे. पूजेच्या वेळी अक्षदा, शुद्ध धान्याचे तांदूळ, कुंकू आणि गंध हे पूजेसाठी आवश्यक आहे. मूर्तीला तिलक लावून अक्षदा वाहाव्यात. उत्तर पूजा मांडणीसाठी जागा किंवा वेळ नसेल तरी चालेल. देवघरासमोर बसून आणि अगरबत्ती लावून उत्तर पूजा केली तरी चालते. अशा प्रकारचे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण
तुम्हाला करायचे आहे. यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची फलप्राप्ती होते आणि तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख, नैराश्य निघून जाते. श्री गुरुदेव दत्त.